नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आहोत महाडीबीडी पोर्टलच्या होम पेजला आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. बरेच शेतकरी ऑनलाईन अर्ज सादर करताना काही चुका करतात आणि ह्या चुका नंतर मग जेव्हा निवड होते, तेव्हा निवड झाल्यावर सुद्धा आपण रिपीट करतो आणि त्यामुळे बऱ्याचशा लाभांपासून आपण वंचित राहतो आणि फायनली आपल्याला कुठल्याच घटकाचा लाभ या ठिकाणी मिळत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टीची माहिती घेणार आहोत, की जेव्हा आपण महाडीबीटी पोर्टलला एखाद्या घटकासाठी ऑनलाईन अर्ज सादर करतो, त्यावेळेस कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. पहिल्यांदा जेव्हा आपण एखाद्या घटकासाठी अर्ज सादर करायला जातो, त्यावेळेस जो घटक आपल्याला पाहिजे आहे, तर त्या घटकाचं महाडीबीडी पोर्टलला नेमकं नाव काय आहे आणि प्रकार कुठला आहे. जसं आता फवारणी पंप आहेत. फवारणी पंपामध्ये बऱ्याच वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये पेट्रोल चालित आहे किंवा सोलरवर चालणारा पंप आहे किंवा मग बॅटरी ऑपरेटेड आहे. तर त्याचं स्पेसिफिक नाव आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर जसं आपण आता उदाहरण म्हणून पेट्रोल चालित फवारणी पंप घेऊ, तर याला नॅपसॅक पॉवर स्प्रेअर म्हणतात आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जसं 16 लिटर कॅपॅसिटी असणारी टँक असेल, त्यानंतर 20 लिटर कॅपॅसिटी असणारी टँक असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये एचपी नुसार सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जसं 1 HP ची, 2 HP ची. तर अशा या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्यांचं अनुदान जे आहे ते वेगवेगळं असतं. तर अर्ज सादर करण्याच्या आधीच आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचे आहेत. आता फवारणी पंप असेल किंवा ट्रॅक्टर असेल, त्यानंतर पॉवर टिलर असतील, तर याविषयी बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत. कृषी यांत्रिकीकरण योजना या प्लेलिस्टमध्ये आपण ते बघू शकता. आणि जेव्हा आपण अर्ज सादर करतो ना, तेव्हा त्या गोष्टी क्लिअर करत चला. नंतर मग तुम्हाला समोर प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, ज्या घटकासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे ते घटक, त्याचं नाव महाडी पोर्टलला काय आहे, त्यानंतर आपल्याला नेमका कुठल्या प्रकारचा तो घटक घ्यायचा आहे, त्याची एचपी मध्ये कॅपॅसिटी किती आहे, त्यावरती मिळणारं अनुदान काय आहे आणि आपली त्या गोष्टी करता पात्रता आहे का, हे आपल्याला बघायचं आहे आणि नंतरच अर्ज सादर करायचा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण 2 ते 3 वर्ष आधी अर्ज केलेला असतो वेगळ्या घटकासाठी आणि निवड त्याची आता झालेली असते. त्यामुळे त्या केसमध्ये आपण काही करू शकत नाही, कारण की त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची पुरेपूर माहिती नसते आणि आपली निवड जी आहे ती 2 ते 3 वर्षानंतर झालेली असते. तर त्या केसमध्ये आपण त्यामध्ये फार चेंजेस करू शकत नाही. हवं तर एकदा आपण आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकांशी बोलून त्यावर काही त्यांची सोल्युशन मिळवू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, जेव्हा आपली निवड होते, तर निवड झाल्यानंतर खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्याला जास्तीत जास्त 10 दिवसाच्या आत आपले जे वैयक्तिक कागदपत्र आहे ते अपलोड करणं गरजेचे असतात. त्यामध्ये जो घटक आपण निवडलाय, त्या घटकाचं कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, डीलरशिप सर्टिफिकेट, आधार, आपलं आधार कार्ड, बँक पासबुक आणि हमीपत्र. तर बरेच शेतकरी काय करतात, की कोटेशन देताना कुठलं पण कोटेशन देतात आणि नंतर जेव्हा पूर्वसंमती येते, त्यावेळी मग कोटेशन वेगळं असतं आणि आपण विकत घेतलेली वस्तू किंवा घटक जो आहे तो वेगळा असतो. कोटेशन वरती त्या वस्तूचा मॉडेल नंबर, एचपी प्रकार ह्या गोष्टी वेगळ्या असतात आणि जे आपण वस्तू ऍक्च्युअल मध्ये विकत घेतो, त्याचा मॉडेल नंबर, त्याचा एचपी प्रकार हे सगळं वेगळं असतं. तर कोटेशन घेताना आधीच सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन ठेवा आणि नंतरच मग कोटेशन द्या. कारण की जे कोटेशन आपण दिलं आहे, अगदी तीच वस्तू, तेच मॉडेल आणि त्याच डीलरकडून ती वस्तू विकत घेणं बंधनकारक आहे. कारण की त्यावरती त्या डीलरचा जीएसटी नंबर असतो आणि तो एक व्हॅलिड जीएसटी नंबर असतो आणि व्हॅलिड जीएसटी नंबर असणाऱ्या विक्रेत्याकडूनच आपल्याला ही वस्तू विकत घ्यायची असते. तर बघा, जेव्हा आपण कागदपत्रे अपलोड करतो, तेव्हा कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट वरती जो घटक आपण विकत घेणार आहोत त्याचा मॉडेल नंबर दिलेला असतो आणि त्याचे पूर्ण टेक्निकल स्पेसिफिकेशन असतात. त्यानंतर डीलरशिप सर्टिफिकेट वरती डीलरचं नाव असतं, त्याचा जीएसटी नंबर असतो. त्यानंतर आपलं आधार कार्ड, आपला बँक पासबुक आणि हमीपत्र. तर हमीपत्राचा फॉर्मॅट तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिसेल, त्या ठिकाणी तो डाउनलोड करायचा आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघा मित्रांनो, कोटेशन प्रमाणे वस्तू विकत घ्या. म्हणजे जसं मी आधी सांगितलं, की
जसं आपण कोटेशन दिलाय त्या कोटेशन वरती आपल्या जर घटकाचा मॉडेल नंबर असेल, एचपी क्षमता असेल, जसं ट्रॅक्टरच्या केसमध्ये व्हील ड्राईव्ह पण असतात, टू व्हील ड्राईव्ह, फोर व्हील ड्राईव्ह. तर हे जे आपण सबमिट करतो ना त्यावेळेस कोटेशन आणि आपलं जे ऍक्च्युअल बिल आहे म्हणजे जे आपण वस्तू विकत घेत आहोत ते तंतोतंत मॅच व्हायला पाहिजे. कोटेशन वेगळं आणि आपण विकत घेतलेली वस्तू तिची मॉडेल नंबर, कॅपॅसिटी तिची ती वेगळी असता कामा नये. त्या केसमध्ये तुमचं अप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतं. म्हणजे पूर्वसंमती आल्यावर सुद्धा. आणि त्यावेळेस काय असतं की आपण वस्तू विकत घेतलेली असते, आपण पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात आणि आपल्याला मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळू शकत नाही. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि टेस्ट रिपोर्ट जो आहे तो प्रत्येक मॉडेलसाठी वेगळा असतो, प्रत्येक घटकासाठी वेगळा असतो. त्यामुळे कुठलाही टेस्ट रिपोर्ट आपण त्या ठिकाणी लावू शकत नाही. टेस्ट रिपोर्ट सुद्धा हा व्हॅलिड असला पाहिजे. म्हणजे आपण वस्तू ज्या डेट मध्ये घेत आहोत तर त्या डेट पेक्षा 5-6 महिने जास्त व्हॅलिडिटीचा तो टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे. आता टेस्ट रिपोर्ट पण आपण याआधी बघितलेला असेल कशा प्रकारचा असतो. तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या. यानंतर बघा मित्रांनो इथं जीएसटी बिल. तर जीएसटी बिल असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की जेव्हा आपण बिल सबमिट करतो फायनल आपली वस्तू विकत घेतल्यावर त्या ठिकाणी आपल्याला जीएसटी नंबर टाकावा लागत असतो आणि आपलं जे जीएसटी बिल आहे ते अपलोड करावं लागत असतं. तर व्हॅलिड जीएसटी नंबर असलेल्या विक्रेत्यांकडूनच तुम्ही वस्तू विकत घ्या. अन्यथा तुमचं जे अप्लिकेशन आहे ते एकदम फायनल स्टेजला सुद्धा रिजेक्ट होऊ शकतं. आणि शेवटचं आणि महत्वाचं बघा, कॅशलेस पेमेंट. बऱ्याच वेळा आपण काय करतो की कॅश पेमेंट करतो, म्हणजे रोख रुपये देऊन आपण वस्तू खरेदी करतो. पण आता सध्याच्या केसमध्ये कृषी यांत्रिकीकरण या घटकासाठी तरी कॅशलेस पेमेंट किंवा आपल्याला बँक स्टेटमेंट मागितलं जातं. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन असतं ते तुमच्या बँक अकाउंट मधून झालेलं असलं पाहिजे आणि जे विक्रेता आहे त्यांच्या अकाउंटला. एका कुटुंबातील जर सदस्य असतील तर कुटुंबातील कुठल्याही सदस्याकडून आपण हे करू शकता. म्हणजे तुमचं स्वतःचं बँक अकाउंट नसेल किंवा तुमचा फोन पे नसेल, तुम्ही आरटीजीएस करू शकत नसाल, तर त्या कॅशमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या बँक अकाउंट वरून त्या विक्रेत्याकडे पैसे पाठवू शकता. पण तुमच्याकडे हे बँक स्टेटमेंट असणं आवश्यक आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत मित्रांनो ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. अन्यथा एकदम शेवटच्या स्टेजला सुद्धा आपला जो अर्ज आहे तो नाकारला जाऊ शकतो आणि परिणामी आपल्याला मग जे अनुदान मिळणार असतं ते मिळत नाही. तर बघा ह्या 4 ते 5 गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत आवश्यक होत्या. यानंतर सुद्धा जर आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.